ही विनंती आहे, कारण की आपल्याला प्रत्येक खेळाडूचं नाव हे कळणं अपेक्षित आहे, कारण की आपली स्पर्धा ही लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा आणि आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा. तर मी सन्मान्य शैलेजी पवार या आपण आपणास सन्मानित केले जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जाईल अगदी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅट्समन जर आपण पाहिला तर अक्षय पार्टे यांच्या बॅटमधनं आलाय हा दमदार पॉवरफुल षटकार. प्रतिम प्रतिम सुरुवात. तर मी गणेश परस्पर आपणास विनंती करेन की आपण देखील या आपल्या शुभाचे आपण हा सन्मान करणार आहोत. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान होते थोडीशी फंबलिंग, तोपर्यंत मात्र एकदम कंप्लीट होईल. अगदीच पहिल्या चेंडूवरती स्वप्नावत सुरुवात, ड्रीम स्टार्ट ज्या प्रकारे म्हटलं जातं ना, तो स्टार्ट आपल्याला पहिल्या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळाला. आमच्या मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर गणेश साहेबांच्या शुभसे आपण शैलेशजी पवार यांना शुभ सन्मानित करतोय. आमच्या स्क्रीनवरती एक क्षणचित्र टिपत असताना जर आपण पाहिले तर कॅमेरा ऑपरेटर योगेश नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस अगदीच स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. पहिल्या विकेटचं होते पतन. मोठा फटका खेळायचा होता, परंतु कुठेतरी मात्र थोडीशी बॅट लेट आली, उशिरा आली. त्यामुळेच मात्र ज्या प्रकारे सकाळी ऑफिसला जाताना ट्रेन सुटते त्या प्रकारे मात्र आता विकेट निघाले, ती म्हणजे डगआउटच्या दिशेने. पहिला गडी बाद झालाय. जर आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रथमच फलंदाजी माफ करा क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला होता. आणि एक गडी बाद झाले आणि आतापर्यंत टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर जवळजवळ आता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे 7 या आकड्यावरती 7 ऑन स्कोरबोर्ड. तर आमच्या सोबत आमच्या कॉम्बॉक्समध्ये सन्माननीय प्रमोदजी उत्तेकर, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अगदीच त्यांची गाठभेट आमच्या सोबत ऐरोलीच्या क्रीडांगणावरती झाली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांची गाठभेट ही घेसरच्या क्रीडांगणावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस आपण पाहिलं तर अकूट टप्प्याचा बॉल फुल केला, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल निघून चालला अगदी लॉंग लेग, माफ करा कव पॉइंट रिझन वरतून मात्र सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदीच मैदानाच्या चौफेर बाजूने मात्र फटकेबाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिले तर एक गडी बाद झालाय, म्हणजे अर्थातच आपण पाहिलं तर गणेश परतलाय आणि बॅट्समन ऋषिकेश हा देखील अगदीच कमी नाहीये. यावेळेस तशाच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने थोडीशी मात्र दिशा बदलली, टप्पा बदलला. स्वतःच्या गोलंदाजीवरती मात्र नक्कीच थोडंसं मात्र कंट्रोल ठेवलं आणि थोडंसं बेट करण्यास भाग पाडले, म्हणजे डॉट बॉल आलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि षटकाची देखील समाप्ती होते. पण P1चा पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ते म्हणजे अर्थातच 11 या आकड्यावरती. तर गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर अभय आलाय राईट ओव्हर द विकेट.
पहिलाच बॉल फुलटॉस होती त्या ठिकाणी मात्र अटेम्प्ट करता आलं नाहीये. झेलखाली क्षेत्ररक्षक घेत आहे डाऊन द बॉल त्या ठिकाणी होते मिसफील्ड. एक धाव तर वेगाने कंप्लीट परंतु दुसरी धाव देखील कंप्लीट. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नक्कीच कुठे ना कुठेतरी जवळजवळ आपण पाहिलं तर 3 धावा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्यात. चांगला रन बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदीच प्रयत्न राहिला होता परंतु सूर्यप्रकाशाचे किरण हे मात्र डोळ्यावरती आल्यानंतर कुठेतरी मात्र कॅच ड्रॉप झाली. त्यामुळे या 3 धावा आपल्याला टीमच्या प्रतिस्पर्धी संघाच्या टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली ती म्हणजे 14-14 या आकड्यावरती. यावेळी स्विंग इन अ मिस. कुठे ना कुठे ऋषिकेश मात्र आता मात्र थांबतोय. कुठे ना कुठे तरी ऋषिकेशला प्रयत्न करावे लागतात, जगडावं लागतंय मोठमोठे फटके खेळण्यासाठी. परंतु गोलंदाज जर आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर त्या गोलंदाजाने प्रभावित केलं. जवळजवळ आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू निर्धाव टाकले फलंदाज ऋषिकेशच्या विरोधात. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर अभय देखील थांबवते बॅट्समन ऋषिकेशला. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला येऊन ऑन साईडला पंच केलंय परंतु क्षेत्ररक्षक झेल खाली येते. डाऊन दी बॉल कॅच कॅरी करते आणि विकेटचं होते पतन. पहिला गडी दुसरा गडी बाद होतोय. टीम जर आपण पाहिलं तर मंडळ लवळसे या संघाचा दुसरा गडी बाद. ऋषिकेश बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समॅन एंटर झाले तर म्हणजे अर्थातच सागर. 2 गडी बाद झालेत. यावेळेस सन्मान दिलाय. अगदीच बॉल आल्यानंतर बॅटचा फेस ओपन केला. प्रचंड क्रिकेटचा नक्कीच अनुभव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अगदीच आपण पाहिलं तर शॉट मिड ऑफच्या दरम्यान अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी मात्र चेंडू अगदी वेगाने निघून जात होता त्याच वेगाने मात्र चेंडूला अडवलं देखील आणि 1 धावसंख्या घेण्यास फक्त भाग पाडले. फील्ड प्लेसमेंट चेंज होईल. राईट हँडेड बॅट्समन त्या ठिकाणी स्ट्राईकला आल्यानंतर कुठे ना कुठेतरी मात्र आता कुठेतरी फिल्डिंग चेंज झाली. यावेळेस अगदीच अप्रतिम दर्जाची डिलेव्हरी विकेटच्या मागून त्यावेळेस कानमंत्र आला, इशारा आला. त्याच दरम्यान मात्र त्या दिशेने चेंडू रिलीज केला आणि रिलीज करत असताना मात्र वाईट बॉल आलाय. कुठेतरी मात्र दिशेपासून भरकटलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आणि आता मात्र शांत ठेवावं लागेल. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस मात्र धावसंख्येची आतिषबाजी झाली प्रतिस्पर्धीय संघाच्या बॅट्समॅनकडून मात्र जास्तीत जास्त धावसंख्या लगावण्याचा प्रयत्न राहिला परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुठे ना कुठेतरी मात्र गोलंदाजाने थांबवले. यावेळेस स्विंग इन अ मिस. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. खेळायचं एकीकडे होतं परंतु बॉल दुसरीकडे गेलाय त्यामुळे येतोय डॉट बॉल. आता मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे जवळजवळ 5 चेंडू अखेरीस जर आपण पाहिले तर 16 या आकड्यावरती. शेवटचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या 1 चेंडूवरती एक मोठा फटका अपेक्षित असेल टीम लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लवळसे या संघाच्या बॅट्समन कडून. अर्थातच बॅट्समन जर आपण पाहिला ना अक्षय पार्टे. त्यावेळेस फिंगर स्क्रॉल केले परंतु आधीच ओळखता आलं नाहीये. अगदीच बॅटचा फेस ओपन केला. अगदी बॅटला थोडंसं जवळ आणलं परंतु होते मिसफील्ड आणि बॉल चाललाय अगदीच कुठल्या दिशेने ते म्हणजे अर्थातच लॉंग ऑफ बंडल यांच्या पलीकडे. या चुका महागड्या पडतील येणाऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये कारण की ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 4 धावा आल्या आणि या षटकानंतर मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 2 षटका अखेरीस जवळजवळ 20 या आकड्यावरती. स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय ज्या प्रकारे जर आपण पाहिलं तर नक्कीच अगदीच हलका चेंडू होता परंतु नक्कीच इझिली कॅरी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते प्रयत्नामध्ये यश मिळालं नाही. त्यामुळेच मात्र या 3 धावा अगदी सहजरित्या टीमच्या टोटलमध्ये ॲड झाल्या म्हणजे टोटल चौकाराने मात्र 4 धावा ॲड होतील. टीमची धावसंख्या 20.
तर मी सन्माननीय प्रशांत नामदेवजी उत्तेकर यांना नक्कीच विनंती करेन की आपण या, आपणास शुभ सन्मानित केले जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. न्यू बॅट्समॅन जर आपण माफ करा, जर आपण पाहिलं नवीन गोलंदाज तुषार राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल अगदी खोदून काढल्या डीपमध्ये, त्या ठिकाणी दूरवरून क्षेत्ररक्षक येतात, परंतु शेवटच्या मोमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर आउटफील्डमध्ये थोडेसे रिस्ट्रिक्शन असल्या कारणामुळे चेंडूने उचली घेतली आणि बॉल चालला तो म्हणजे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाची साथ अगदीच आपण पाहिलं तर ही फलंदाजाच्या बाजूने आता लागली असावी हे म्हणण्यात काही वावं ठरणार नाही. तो फील्ड प्लेसमेंट देखील चेंज होईल. अडवावा लागला असता हा चेंडू, परंतु थोडेसे मात्र जजमेंटनुसार थोडीशी मात्र कुठेतरी चूक झाली, त्यामुळेच मात्र हा चौकार आला. परंतु नक्कीच आता थांबावं लागेल प्रतिस्पर्धी बॅट्समनना, कारण की जर आपण पाहिलं तर कुठेतरी मात्र धावा येत आहेत आणि धावा येऊ द्या, कुठून ना कुठून तरी येणं अपेक्षित असेल आणि त्या आल्या देखील. अजून एक धाव एक्स्ट्रा ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये वाईटच्या स्वरूपात. प्रत्येक एक धाव ही मात्र महत्त्वाची ठरेल आणि नक्कीच अवघड देखील असेल दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. जर आपण पाहिलं तर बॉलिंग करणारी टीम नक्की टॉस जिंकून क्षेत्ररक्षक करण्याची निवड केली. यावेळेस फिंगर स्क्रोल केले, हलकासा चेंडूला मात्र दिशेवरती ठेवलं आणि नक्कीच टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील थोडासा खाली राहिला. तर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडूचा विसावते, डॉट बॉलची समाप्ती होते. ज्या ठिकाणी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 25 या आकड्यावरती 25 धावा. यावेळेस स्लोअर पद्धतीचा बॉल त्याला अगदी स्पीक केलं वेळेनुसार आणि त्याला पाठवून देखील दिलं. मिड विकेटच्या दिशेने येतोय हा चौकार. बॅट्समन जर आपण पाहिलं तर सागरच्या बॅटमधून हा चौकार येत असताना पाहायला मिळाला. नक्की स्लोअर बॉल पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज जर आपण पाहिलं तर तुषार यांच्या माध्यमातून, परंतु नक्कीच बॅट्समन देखील तितका चतुर आहे, त्याने देखील ओळखलं की तशाच पद्धतीचा बॉल येतोय, त्यामुळे चेंडूला पूर्णपणे येऊन दिलं आणि त्यानंतर मात्र चेंडूला फेकून दिलं. यावेळेस पुन्हा एकदा तसाच पद्धतीचा बॉल एका बाजूला आक्रमक आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती क्लास आणि क्लासिकल तुषार त्याच्या बॅटमध्ये येतोय. हा क्लासिकल चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर रिजनच्या वरतून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला क्लासिकल तुषारच्या माध्यमातून. 4 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस 33 या आकड्यावरती. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील आणि 2 चेंडूवरती 2 मोठमोठे फटके हे पाहण्यासाठी मात्र संपूर्ण टीम लवसळे हे मात्र उपस्थित आहे. यावेळेस जसा आम्ही प्रश्न केला तसा आमच्या प्रश्नांशी ठाम राहत असताना प्रयत्न तर चांगला केला होता, परंतु उत्तर हे फक्त 2 या धावसंख्येने मात्र आलंय. 2 धाव्या ॲड होतील आणि नो बॉल म्हणजे अर्थातच थ्रो गोलंदाज असल्या कारणामुळे मात्र दंडित केले. नो बॉल म्हणजे अर्थातच नो +2 अशा 3 धावा, नो +3 टोटल 5 म्हणजे पेनलाइज देखील केले. थ्रो गोलंदाज असल्या कारणामुळे त्याला 3 धावाची पेनल्टी केली आणि थ्रो गोलंदाजाला बाद करण्यात येईल. म्हणजे अर्थातच एक बोनस मिळावा तसा मात्र बोनस या ठिकाणी मात्र मिळालाय. तर म्हणजे अर्थातच जवळजवळ 5 धावा आल्या आणि टीमच्या टोटलमध्ये ॲड देखील झाल्या. जवळजवळ 38 असा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. अजून या षटकातील जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असताना मात्र पंचांनी पाहिलं आणि पंचांनी ओळखलं आणि 5 धावाने नक्कीच आपल्याला टीमचं टोटल प्रतिस्पर्धी संघाचं आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 38 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते.
नवीन गोलंदाज जर आपण पाहिलं तर कल्पेश, एक चांगला यंगस्टर आणि चांगल्या यंगस्टरना मात्र नक्कीच चांगली संधी मिळाली आणि अगदीच जर आपल्याला पाहिलं तर अगदीच गाव सन्मानाचं क्रिकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस एक धाव कंप्लीट केली. कॉल तर जरूर होता नॉन स्ट्रायकर एंड कडून, परंतु थांबवलं. स्ट्रायकर एंड बॅट्समन जर आपण पाहिलं तर अक्षयने अक्षरशः थांबवलं, त्यामुळेच एक सिंगलवरती समाधान मानावं लागतंय. सिंगल डबल मोक्याच्या क्षणी मोठमोठे फटके हे मात्र येत आहेत देखील. धावांचा पाऊस हा मात्र कुठून ना कुठून तरी पडायला सुरुवात होईल. यावेळेस पुन्हा एकदा पंचांनी दंडित केले. हाच गोलंदाज देखील थ्रो असल्या कारणामुळे पंचांनी दंडित केले. अर्थातच नो, त्याच्यावरती मात्र नक्कीच 3 धावाने पेनलाइज केले. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर जवळजवळ ॲड होतील टोटल 4 धावा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 या आकड्यावरती. फ्रीचा बॉल स्ट्रायकर एंडला. बॅट्समन जर आपण पाहिलं तर अक्षय पार्टे जो सलामीला आलाय. यावेळेस हलकासा चेंडू मात्र स्विंग केला. शतकाची देखील समाप्ती होते. म्हणजे तिसरं शतक बऱ्याच कालावधीनंतर मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 2 गडी बाद 43 या आकड्यावरती 43 धावा. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी अगदी बॉलला प्रचंड वेगाने फेकून देखील दिले. कव्हर पॉइंट रिजनच्या वरतून बॉल चाललाय 1 बाउन्स बॉर्डर लाईनच्या पलीकडे. बॅट्समन जर आपण पाहिला तर सागरच्या बॅट मधनं हा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वी तलावरती असलेला शांत समुद्र तो अचानक मध्येच खवळतो ना, तसा हा सागर आपल्याला खवळत असताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे समुद्राचं दुसरं नाव, समुद्र देवताला दुसरं नाव म्हटलं जाते म्हणजे सागर, आणि सागरच आपली महत्त्वाची भूमिका पार पडत असताना पाहायला मिळते. अगदीच धुवाधार बॅटिंग परफॉर्मन्स. चौकार देखील आलाय. यावेळेस अगदी बॅकफुटला येऊन ऑन साईडला पंच केल्या डीपमध्ये. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजे अर्थातच आपण पाहिलं तर हा चौकार आहे. त्यामुळे आमच्या लाईनमॅननी आमच्यापर्यंत माहिती कळवली. म्हणजे अर्थातच क्षेत्ररक्षकाचा पाय आधीच चेंडूला घेऊन मात्र लाईनच्या पलीकडे आला होता, त्यामुळेच हा चौकार आलाय. आमचे लाईनमॅन त्या ठिकाणी मात्र नक्कीच त्यांची भूमिका पार पडतात, त्यामुळे त्यांच्याकडून हा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 51 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजी मार्क वरती अभय. राईट ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडला बॅट्समन सागर. यावेळेस फुल टॉस होती. ऑन साईडला पंच केल्या डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आता मात्र कुठली चूक होणार नाहीये. कॅच कॅरी करते डाऊन दी बॉल आणि बॅट्समन क्रमांक 3 त्या ठिकाणी सागर परतत असताना जड पावलाने संत गतीने डगआउट बॅक. फलंदाज बॅक टू द डगआउट. जर आपण पाहिले तर वैयक्तिक 23 धावा लगावून मात्र नक्कीच आपली खेळी समाप्ती केली. चांगलं कॉन्ट्रीब्युशन, चांगलं भागीदारी राहिली आपल्या संघासाठी. वैयक्तिक 23 धावा लगावल्या आणि आता परतावं लागते ते म्हणजे डगआउटच्या दिशेने. न्यू बॅट्समॅन एंटर होईल ते म्हणजे अर्थातच गणेश. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 गडी बाद 51 या आकड्यावरती. म्हणजे अजून या षटकातील जवळजवळ 3 चेंडू शिल्लक असतील आणि स्ट्रायकर एंडला न्यू बॅट्समॅन एंटर झाला ते म्हणजे अर्थातच स्वतः टीम कॅप्टन गणेश रिंगे आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकर एंडला.
यावेळेस खडे खडे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडूने हलकंसं वळण घेतलंय आणि डॉट बॉल येतोय. एक एक चेंडू मात्र नक्कीच अचूक टप्प्यावरती रिलीज करण्याच्या प्रयत्नात कुठेतरी मात्र नक्कीच अपयशी ठरावं लागते, परंतु मोक्याच्या क्षणी मात्र संधी ज्या ज्या वेळेस मिळते त्या त्यावेळेस मात्र यश देखील प्राप्त करण्याची मुभा ही मात्र अर्थातच गोलंदाज अभय याच्याकडे आहे. ते पाहायला देखील मिळते. यावेळेस लाईन मिस केले. एक्स्ट्रा धाव ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये व्हाईट बॉलच्या स्वरूपात. थोडेसे मात्र दिशेपासून भरकटले, वेगाने मात्र प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात कुठेतरी मात्र नियंत्रण बिघडलं, थोडासा अडथळा निर्माण आला आणि त्या स्थितीमध्ये मात्र कुठेतरी लाईन मिस केली. आता लाईन मिस होता क्षणी मात्र एक्स्ट्रा धाव्या ॲड होते प्रतिस्पर्धी संघाच्या टोटलमध्ये. टीमचं टोटल 52 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या देखील पाहायला मिळते. यावेळेस अगदीच चेंडूला हलकंसं पुश केले ऑन साईडला डीपमध्ये, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाच धावसंख्येवरती मात्र समाधान मानतील. कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षकाला झगडावं लागतंय, त्याची देखील साथ लाभणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण की गोलंदाज त्याच्या अगदीच आत्मविश्वासाने अगदीच संघर्षमय गोलंदाजी तो करत असतो. जर क्षेत्ररक्षकाची त्याला साथ मिळाली नाही ना तर तो देखील कुठे ना कुठेतरी मात्र नाराजी ही मात्र व्यक्त करत असतो. तीच नाराजी व्यक्त करत असताना आता ते चित्र अभयच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट झाल्यानंतर गोलंदाजी मार्क होती अभय. यावेळेस चेंडूचा मात्र आल्यानंतर बॅटचा फेस ओपन देखील केला आणि बॉलला पाठवले देखील एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वरतून सीमारेषा पलीकडे. अर्थातच पंचांचा इशारा काय येईल, जे अर्थात आला हा चौकार शेवटच्या चेंडूवरती आणि षटकाची देखील समाप्ती होते. 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 57 या आकड्यावरती. अजून या इनिंग मधील शेवटचं शतक शिल्लक असेल. सलामीला आलेला बॅट्समन जर आपण पाहिलं तर अक्षय पार्टे, त्याच्यासोबत सलामीला आपण पाहिलं होतं ते म्हणजे गणेश रिंगे, तो लवकर परतला. त्यानंतर ऋषिकेश आला, तो देखील लवकर परतला, परंतु सागर त्याने मात्र चांगलं साथ दिली आणि साथ देत असताना अक्षय पार्टे आणि सागर यांच्या माध्यमातून जोडी देखील आपल्याला पाहायला मिळाली. आणि आतापर्यंत टीमची टोटल जर आपण पाहिली तर 57 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 57 धावा. अजूनही जर आपण पाहिले तर या इनिंग मधील जर आपण पाहिले तर शेवटचं शतक शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर साई, अनेक तारे सितारे या क्रीडांगणावरती मात्र नक्कीच आपला खेळ साकारण्याची संधी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना संधी देखील मिळाली, चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहिलाच बॉल, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय डॉट बॉल. कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच आता प्रतिस्पर्धी संघाला मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. मोठमोठे फटके हे मात्र प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या विरोधात खेचावे लागतील. काय होतंय कुठे ना कुठेतरी आता मात्र थांबवलंय. स्वतः यष्टीरक्षक येऊन काही ना काहीतरी कानमंत्र देतील आणि हे गरजेचं आहे. कुठे ना कुठेतरी मात्र आता दबाव निर्माण झाला असेल, त्या दबावातून मात्र नक्कीच बाहेर पडावं लागेल. तो दबाव मात्र नक्कीच दूर करण्यासाठी मात्र आता गोलंदाजाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. परंतु स्ट्रायकर एंडचा बॅट्समन गणेश रिंगे तो देखील मात्र कमी नाही आहे, कारण की जर आपण पाहिलं तर मिडल ऑर्डरमध्ये कशासाठी मला पाठवलंय ना त्याचं उत्तर द्यावं लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय डीपमध्ये, त्या ठिकाणी नो मॅच लँडमधून मात्र चेंडू रिलीज होईल. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि पंचांनी यावेळेस दंडित केले. थ्रो गोलंदाज असल्या कारणामुळे 3 धावाची पेनल्टी आणि गोलंदाज देखील बाद, म्हणजे 3+3 अशा 6 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होत्यात बोनसच्या स्वरूपात आणि टीमचं टोटल जाऊन पोचले ते म्हणजे अर्थातच या 6 या धावसंख्येने जवळजवळ 63 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते.
तर नवीन गोलंदाज देखील इन्व्हाइट केला जातोय. फ्रीडचा बॉल त्याच्यावरती मात्र कशा पद्धतीने प्रहार होईल ते नक्कीच पाहण्यायोग्य असेल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर सुनील गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील हा बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय. आता देखील कुठला निर्णय येईल कशा पद्धतीने मात्र नक्कीच कशा पद्धतीने मॅच रंगेल ते देखील पाहण्यायोग्य असेल. ज्या ठिकाणी अजूनही या षटकातील जवळजवळ 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या टीमचं टोटल देखील आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे जवळजवळ 63 अगदीच कडक नियमावली या स्पर्धेची. थ्रो गोलंदाज आढळला तर डायरेक्टली त्याला 3 धावने पेनलाइज करून डायरेक्टली त्याला बाद देखील करण्यात येते. ही कडक नियमावली आहे या स्पर्धेची. घागरकोंड चषक 2024 सीझन नंबर 1 मध्ये अगदीच आलेल्या संघांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा पहिल्या दिवसामध्ये रंगतदार क्रीडा स्पर्धा. यावेळेस बॅकफुटला येऊन ऑन साईडला ड्राईव्ह केले डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पंचांचा इशारा आलाय तो म्हणजे नो बॉल आणि थ्रो गोलंदाज पुन्हा एकदा आढळला त्यामुळे दंडित केलं. म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 5 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 69 या आकड्यावरती. शेवटचं शतक मार्गस्थ असताना आतापर्यंत जर आपण पाहिले तर 2 चेंडू अचूक टप्प्यावरती रिलीज झाले. परंतु जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी मात्र ताळमेळ आपल्याला पाहायला मिळते. परंतु कोऑर्डिनेशन नाही आहे, कोऑपरेट करू शकत नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच स्पष्ट निराशा असेल संपूर्ण टीमवरती. दबावस्तरी मात्र नक्कीच हा खेळ रंगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 3 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या 72. अजून या शेवटच्या षटकातील अंतिमच्या षटकातील अंतिमचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अक्षय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच प्रयत्न करतात मोठमोठे फटके लगावण्यासाठी आणि तो लगावला देखील. जसं आम्ही प्रश्न केला त्याचं उत्तर असं षटकाराने देत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा येतोय मोठा फटका, उत्तुंग षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या 78 या आकड्यावरती. इक्वेशन अप्रतिम आहे. अगदीच बॅट्समनची शैली खेळण्याचा प्रकार जर आपण पाहिलं तर अप्रतिम, अगदी देखणं आहे आणि अप्रतिम दर्जाची बॅटिंग परफॉर्मन्स आपल्या संघासाठी नक्कीच देत असताना आपल्याला पाहायला मिळते. यासाठी कौतुक देखील करावं लागेल. आतापर्यंत टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर 78 आणि गडी बाद झालेत ते म्हणजे बॅटिंग करणारी टीमचे जवळजवळ 3 गडी बाद 78 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला नक्कीच बाहेर येऊन खेळायचं होतं परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट त्या ठिकाणी मात्र यशरांच्या मागे यशरक्षक आपली चोख कामगिरी पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला कॅरी केलं येतो डॉट बॉल. शेवटचा 1 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस फ्लिक ऑफ द रेस बॅटमध्ये त्या ठिकाणी बाहेर पाठवलं डीपमध्ये त्या ठिकाणी दुरून क्षेत्ररक्षक येतात. फील्ड करता एक धाव तर कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट करत असताना 2 धावा कंप्लीट झाल्या आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे पहिल्या इनिंग नंतर 80 या आकड्यावरती आणि पुढच्या इनिंगला टार्गेट सेट केले ते म्हणजे येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी 81
या धावसंख्येचं मात्र आवश्यकता असणार आहे. तर याची काळजी घ्या. आणि इनिंग ब्रेक्समध्ये आपण नक्की टॉस करणार आहोत, ज्या ठिकाणी गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड आणि आई गावदेवी बोरगर या दोन्ही संघाची टीम कॅप्टन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस कबस या मंचावरती यायचे ही नम्रतेची विनंती. गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड आणि आई गावदेवी बोरगर या दोन्ही संघाची टीम कॅप्टन आपण या आपणास इन्व्हाइट केले जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. धन्यवाद. तर मी सन्माननीय विनंती करेन याच असोसिएशनचे प्रमुख कार्य अध्यक्ष सन्माननीय विकासजी उत्तेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभास आपण टॉस करा ही नम्रतेची विनंती. गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड आणि आई गावदेवी बोरगर या दोन्ही संघामध्ये मात्र टॉस केला जाते. अगदीच हे क्षणचित्र आमच्या कॅमेरामध्ये देखील कैद केले जाते. कार्याध्यक्ष विकासजी उत्तेकर यांच्या शुभस्य हा टॉस केला जात आहे आणि टॉस देखील जिंकला आहे तो म्हणजे अर्थातच आई गावदेवी बोरगर या संघाने. तर आपला निर्णय आमच्यापर्यंत त्वरित कळवा ही नम्रतेची विनंती. तर 81 धावसंख्येचा मात्र पाठलाग करण्यासाठी दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला उतरताना पाहायला मिळेलच. आणि आपण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, तर आपण आमच्या कॉम बॉक्समध्ये देखील बदल करणार आहोत, ज्या ठिकाणी आपण ऐकूया याच कोळेगाव परिसरातील एक सुमधुर आणि एक गोड आवाज. आज त्यांच्या सोबत मी लोकेश यादव जॉईंट आहे आणि आमच्या सोबत ते देखील जॉईंट आहे अर्थातच ओमकारजी पाटील सर. त्यांच्याकडे मायक्रोफोन सोपवतोय. धन्यवाद. तर मी प्रशांत नामदेवजी उत्तेकर यांचा शुभ सन्मान करणार. अर्थातच मी सन्माननीय मयूरजी पळसकर यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण नक्कीच हा सन्मान करायचा आहे. प्रशांत नामदेव उत्तेकर यांचा नक्कीच शुभ सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जर आपण पाहिले तर सन्माननीय मयूरजी पळसकर साहेब त्यांच्या शुभस्य हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. थँक्यू सो मच लोकेशचा आवाज आपण नुकताच ऐकला. फर्स्ट इनिंग मध्ये बोलायचा की मध्ये आवाज आला 80-81 करायचा पाठलाग मोरसाडे आज संघाला नाणेफेक जिंकली होती. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र 80 धावा फलकावरती लावल्या आणि 81 पाठलाग करताचा सलामी जोडी डावकुराचा फलंदाज सेकंड एंडला आपण बघतोय वैभव आणि वैभव सोबतच अभय. 9 सेकंड एंडला गोलंदाज अक्षय. व्हेरी वेल फर्स्ट बॉल उडवलाय फटका चांगलाय बॉल स्क्वेअर लेगला पहिल्याच बॉल वरती चोख प्रत्युत्तर पंचांचा इशारा चौकार असा 4 ने केले आघात.
81 करायच्या. पहिल्या बॉलवर आला चौकार. पॉवर प्ले सुरू आहे. मोठे फटके शोधावे लागतील. भले आपण धावांचा डोंगर उभा केला. आजच्या दिवसातील सेकंड हायएस्ट स्कोर. पहिल्या मॅच मध्ये बघितला आपण 98 धावा. आता आपण बघतोय पहिल्या फेरीतील तिसऱ्या मॅच मध्ये 80 धावांचा डोंगर रचला. 81चा पाठलाग करायचा. बॉल सोडून दिला. पंच आमच्याकडे वळताय. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतराने धावफलक पुढे जाईल. 5 वरती धावफलक आपण बघतोय. सिंगल डिजिट धावफलकावरती 81 करत असताना अजूनही 76 ची गरज आहे. धावा मात्र 81 करायचा आहे. तर खूप मोठ्या धावाचा पाठलाग करत असताना मैदानावरती आपण बघतोय वैभव आणि अभय सलामी जोडी खेळतीये. हा सेंडू इथे मात्र अंपायरचा कोणत्याच प्रकारचा इशारा नाहीये. फलंदाज बघत राहिले. असं वाटलं नो बॉल आहे की काय. थोड्या वेळासाठी शांतता होती. डॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉलवरती गोलंदाज अक्षयचं राहिलं. वैभव सेकंड हँडला खेळतो. 2 बॉल 4 वरती सध्या तरी 1 बॉल वाईट जरूर आला होता. यॉर्कर लेनचा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलाय. बॉल मागे चाललाय. फाईनला फिल्डर थोडीशी चुकी करतोय. फर्स्ट अटेम्प्टला बॅकअप त्याला आलं. तोपर्यंत 1 धाव. सरकला फलंदाज वैभव. 75 ची अजूनही गरज आहे. 81 करत असताना 6 झाल्यात पहिल्या 3 बॉलवरती. पहिल्या बॉलवर चौकार आला. त्याच्यानंतर वाईट. त्याच्यानंतर डॉट बॉल आणि सिंगल. कमबॅक गोलंदाज अक्षयने केलं. त्याच्यानंतर चौकार पहिल्या बॉलवरती आला. षटक मोठं बनवायचा प्रयत्न करावा लागेल. 3 बॉल झाले. 3 बॉल मध्ये 6 आले. 3 बॉलचा गेला अजूनही बाकी आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस कारण की उजव्या हाताचा फलंदाज स्टॅक ॲडेनला लॉंग ऑफ सज्ज असेल. वाईडिश मध्ये काव कॉर्नर. लॉंग ऑन. आता बॉल चेक केला जाईल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतो. अवांतर धावेने अजून एकदा फलक पुढे जाईल. 7 वरती. धावाचा फलकावरती आपण बघतोय गोलंदाज अक्षय. हा दुसरा वाईट षटकातील बघायला भेटतो गोलंदाज अक्षयचा. आपण तर धावाच खूप बघायला मिळाल्या. या अगोदर नो बॉल्स खूप बघायला मिळाले आणि आता मात्र 2 व्हाईट बॉल. एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. एकेका धाव्यासाठी नंतर मेहनत करावी लागते. मी अगोदरच म्हटलं होतं ती एक धाव तुम्हाला देऊन जमणार नाही. बॅटचा खालच्या बाजूला बॉल लागला. तट्या सगळ्याच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर येतो. चेंडूवरती अडवेल. उचलून फेकेल तोपर्यंत एकच धाव एका धाव्याने. 8 वरती बॉल 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मेंटेनरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फिल्डिंग मध्ये पुन्हा बदललं. छोट्या सगळ्याचा बाहेर 2 फिल्डर बघायला भेटत. पॉवर प्ले पहिलं षटक सुरू असताना इथे मात्र बॅट तुझ्या वेगाने फिरली होती. ऑन साइडला मन बनवलं होतं फलंदाज वैभवने खेळायचं. बॅटरने चेंडूचा हवा तो संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉटने धाव फलकावरती धावसंख्या आपण बघतोय सगळीत 8 वरती बिनबाद. पाठलाग चालू आहे 81 चा. गरज अजूनही इथनं 73 ची. शेवटचा बॉल लो फुलटॉस बॉल. त्याला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग होती. 1 धाव कंप्लीट झाली. मिळेल फक्त एकच धाव. एकेरी दुहेरीने काय होणार नाही आणि इथनं मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतला. बीमरचा नो बॉल आहे की नाही चेक केलं जाईल. रिव्ह्यू आपल्या समोर. दुसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण बघूयात रिव्ह्यू. नितीन सर आमच्या सोबत जोडलेले गेलेत. चेक केला जाईल. यस, इट इज अ नो बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा आला. बीमर चेंडू होता. अंपायरने सांगितलं बॉल नो आहे म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आणि या धावा मिळाल्या एकूण 2. नो प्लस 1 म्हणजे 2 धावा मिळाल्या. आता बॉल असेल फ्री हिट. फलकावरती धावा येईल. महासकल डबल फिगर दुहेरी अंकाने एकूण
10 धावा धावफलकावर लागत असताना शेवटचा बॉल पहिल्या षटकातील जो नो आला तो बॉल पुन्हा टाकावा लागतो गोलंदाज अक्षयला. समोर फलंदाज अभय. वैभव आणि अभय जोडी मैदानामध्ये केली ते 10 धावा झाल्यात 71ची अजूनही गरज आहे बॉल हवेमध्ये. फारसा फरक पडणार नाही कारण की फ्री हिटचा बॉल आहे. प्रयत्न खूप चांगले झाले. ड्रॉप झाला फर्स्ट अटेम्प्टला. सेकंड अटेम्प्टला चेंडूला कलेक्ट केलं तोपर्यंत 2 धावा 2 धावफलक. 12 वरती षटक संपन्न. पहिला बिनबाद धावसंख्या धावफलकावरती 12. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ झाला संपन्न. गोलंदाज अक्षयचा या षटकामध्ये 12 धावा. षटक पहिला संपन्न. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण बघितली धावफलकावरती एकूण बॉलर नेम सांगायचं. गणेश. हा संडू इथे मात्र अस्त्या दाखवल्या आणि ती लेगस्टिक उखडून काढली. फलंदाज होतोय बाद वैभव. 12 वरती पहिला धक्का. फलंदाजी करत असताना आपण बघतोय मैदानावरती संघ मोरसडे या संघाला. नवीन फलंदाज तुषार. फटका धावामध्ये फसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. ओ सोपा असेल ड्रॉप झालाय. असं वाटलं होतं जर कलेक्ट होईल. हा सतरश जेव्हा उभा होता मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती तेव्हाही प्रयत्न खूप चांगले केले होते. तेव्हाही झेल ड्रॉप झाला. आताही झेल ड्रॉप झाला. आता सोपा झेल होता. हा रिव्ह्यू आपल्या समोर बघू शकता. जवळपास डीप वरनं मिड विकेट पर्यंत थोडासा पल्ला त्याने पार केला. सोपा झेल होता तो ड्रॉप झाला. एक धाव मिळाली. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 13 वरती बॉल झाल्या षटकातील तो. आत्ताचा बॉल लाईन बघावी लागेल. थोडीशी खराब पण आमच्याकडे वळून सांगतात यासाठीचा व्हाईट बॉल. अवांतरने धावफलक पुढे 14 वरती दुहेरी अंकाने. एकेरी दुहेरीने फारसा फरक आता पडणार नाही. मोठे मोठे खेचावे लागतील कारण की 81 धाव्याचा पाठलाग करायचा. 14 झाल्यात. 22 बॉल मध्ये 67 धाव्यांची अजूनही गरज. बॅटची कडा घेतली. कॉटन बॉल्ट. फलंदाज होईल बाद. धक्का मैदानावरती. दुसरा अजून एक फलंदाज होतोय बाद.
धावा 14. नवीन बॅटमॅन अथर्व मैदानावरती येतो. चला लवकर याचं स्पीडअप करा मित्रा प्लीज, कारण की यानंतर आपल्याला अजून 3 सामने कव्हर करायचे आहेत. पहिल्या फेरीतील चौथी मॅच, नंतर सेकंड फेरीतील सेकंड मॅच आणि एक सेमीफायनल. आजच संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. चौदा धावा. टप्पा पडल्यानंतर बॉलने अतिरिक्त बाउन्स घेतला. मागे चाललेला बॉल एकदा कंप्लीट. अंपायर आमच्याकडे वळत आहेत. यस, इट इज अ वाईट. वाईट +1. दोन्ही धापलक पुढे. धापलकावर बघतोय 16. साडा तुषार खेळतोय. मोठे फटके तुषारला मारावे लागतील. अथर्वला मोठे फटके बघावे लागतील, शोधावे लागतील. प्रत्येक खराब चेंडूला मात्र फटका बनवून खेळावा लागेल. पाठलाग करायचा. 81 16 झालेत. बॉल 4. गडी बाद झाले 2. अथर्व तुषार करतो 2 बॉल 1 वरती 0 बॉल. अथर्वने आतापर्यंत पेस केला. आल्याबरोबर तो मात्र व्हाईट बॉल वरती नक्कीच धाव पूर्ण घेतली होती. ते मात्र पंचाने सांगितलं नो बॉल. वॉर्निंग दिली होती गोलंदाजाला अगोदरच. जो पहिला बाउन्स बॉल होता त्याच्यावरती वॉर्निंग दिली होती आणि आता सेकंड बाउन्स म्हणजे नो बॉल. फ्रीट चा चेंडू असेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावर बघतो आपण एकूण 17 धावा. फ्रीटचा बॉल गॅप मध्ये फटका चांगला आहे. वाईड लॉंगरला फिल्डर येतो आहे. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत ही एकच धाव. 1 ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर बघतो आपण एकूण 18 धावा. बॉल 5. कमबॅक खूप चांगलं गोलंदाज गणेशचं फक्त 6 धावा खर्च केला. 2 गडी त्याने बाद केलेत. व्हाईट बॉल टाकून सुद्धा, नो बॉल टाकून सुद्धा आतापर्यंत 6 धावा त्याने खर्च केला. चांगला बॉल होता. थोडासा लांब ठेवायचा प्रयत्न फलंदाजापासून त्याने केला होता. सफल ठरला. 2 षटकांचा खेळ. 2 षटका अखेर 9.00 च्या सरासरीने 2 गडी बाद 18 धावा धावफलकावर लागला. त्याने आता गरज आहे येणाऱ्या बॉल शिल्लक 18 धावांची गरज आहे. इथनं आपण बघतोय मैदानावरती 63 म्हणजे 21.00 च्या सरासरीने आता पाठलाग करायचा. नवीन गोलंदाज दर्शन गोलंदाज ट्रॅकवरती येतोय. येणाऱ्या बॉल 18 धावांची गरज आहे. 63 18 बॉल 63 ची गरज. 21 सरासरीने आता पाठलाग करायचा. 63 धावेंचा. दर्शनचा पहिलाच बॉल फुलदार यांचा घेतला. बॉल बनवला. फटका चांगला स्क्वेअर लागला. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला होता तुषारने. नकार येतो अखेर. 1 वरती सांभाळावं लागेल. 1 ने धावफलक 19. येणारे बॉल शिल्लक असतील. 17 धावांची गरज. 62 अजूनही अर्ध्याहून जास्त धावेचा पाठलाग करायचा. फक्त 19 धावा झाल्यात. अजून 62 करायचा. फटका चांगला आहे. जसा बॅट मध्ये निघाला तसा मात्र फटक्यावरती लिहिल्या होत्या 6 धावा. अथर्वचा बॅट मधून येतो हा पहिला षटकार. सांगण्याचा परत जाईल पुढे. धावफलकावर बघतोय आपण एकूण 25 16 बॉल 56 ची अजूनही गरज आहे. फटके मारावे लागतील. ज्या फटक्यांची गरज आहे पहिला आला अजून शोधावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. कारण की 56 धाव्यांचा अजून पाठलाग करायचा. अवघ्या 16 बॉल मध्ये 25 झाले. 2 गडी बाद. 2 बॉल झाले. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाज दर्शन. हा चेंडू लांब ठेवायचा होता.
आउटसाइड ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांना सांगितलं की व्हाईट बॉल आव्हान आपल्याला जाईल पुढे. अजूनही इथनं 55 धावेची गरज आहे. 16 बॉल शेष. 2 बॉल मध्ये 8 खर्च केले. दर्शन पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होतोय. राऊंड विकेट नाही. दर्शनचा हा बॉल फटका चांगला आहे पण फिल्डर लॉंग ऑफला सज्ज आहे. तर एकच धाव मिळेल. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही एका धाव्याने. धावफलक अजून पुढे जाईल. धावफलकावर बघतो आपण एकूण 27. 15-54 ची गरज. ट्रॅकला तुषार. स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला उडवलाय. बॉल सीमा पार. अजून एक षटकार. षटकार आला 48 ची. अजून गरज. फुल टॉस. बॉल स्क्वेअर लेग. पुन्हा डाऊन दी बॉल. सेल ड्रॉप. तिसरा सेल ड्रॉप झाला या मॅच मधला. एकदा कंप्लीट. तिथे दुसरीचा प्रयत्न. फेकी करा. बॉल मागे चालला. बॅकअप नाहीये दूरवरती. बॅकअप येईल त्याला बीट करेल. हा चौकार म्हणजे 2 धावून आणि या 4 एकूण 6 धावा मिळतील. अंपायरचा इशारा येतो या 6 धावेचा. हा नितांत गरज धावांची होती. ओव्हर थ्रो आला. बॅकअप आला तेही खराब. त्याच्यानंतर चेंडूने सीमा रेषा ओलांडली म्हणजे 2 धावून काढलेले आणि ओव्हर थ्रोच्या 4 एकूण 6 धावफलक 6 ने पुढे जाईल. धावफलकावर बघतोय आपण एकूण 39-39. 21वे षटक आतापर्यंत राहिलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज दर्शनच 5 बॉल 21 खर्च केल्यात. हा चेंडू चांगला होता. बॅटन बॅटचा मधोमध चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. एक कंप्लीट झाली. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. मिळेल फक्त 1 धाव. 40 धावा पलकावरती. अर्धा पल्ला आता जवळपास पार झाला. अर्धा पल्ला गाठायचा आहे. अवघे चेंडू शिल्लक असतील 12. 2 गडी झालेत बाद. फलंदाजी आता करावे लागेल 20.50 च्या सरासरीने. पाठलाग करायचा 41 धावांचा. चाळीस धावा झाल्यात. 41 ची अजूनही गरज आहे. 12 बॉल 41 ची गरज आहे. अर्धा पल्ला पार झाला. अर्धा पल्ला अजून पार करायचा. अर्धा पल्ला पार करण्यासाठी आपण बघितलं 18 बॉल घेतल्या सर्व फलंदाजांनी. पण आता अर्धा पल्ला पार करायचा. अवघ्या 12 बॉल मध्ये 20.50 च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल इथे टप्पा पडल्यावरती थोडासा बाउन्स होता. टॅप केला बॉलला ऑन साइडला. वाईडस लॉंग ऑनचा बिल्डर चेंडूवरती येईल. तोपर्यंत मिळेल फक्त एका धावेने. धावफलक पुढे जाईल. धावफलकावर बघतो आपण 41-40 ची अजूनही गरज. बॉल शिल्लक असेल 11. गोलंदाज ट्रॅक वरती गणेश. सेकंड स्पेल मध्ये आपण गणेशला बघतोय. दुसरी ओव्हर गणेशने टाकली होती पॉवर प्लेची आणि पुन्हा एकदा 4थ्या ओव्हर मध्ये गणेश वरती विश्वास दाखवला संघनायकाने. फटका इथे हवेमध्ये. लॉंग ऑनला फिल्डर त्यांचा आवाकाचा बाहेर. पंचांचा इशारा इथनं मात्र येईल 6 धावेंचा. हा षटकार 6 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावर बघतो आपण एकूण 47. आता गरज आहे
10 बॉल 34ची. वा बाई वा, काय फलंदाज होते मैदानावरती. सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर मात्र 2 फलंदाज पण आमच्याकडे वळतायत, सांगतायत व्हाईट बॉल आहे, दबाव गोलंदाजावरती आहे. आत्ताचा हा चेंडू वाईट, षटकारानंतरचा थोडासा खराब बॉल आउटसाइड द ऑफ. एका धावाने धावफलक पुढे जाईल. आपण बघतो धावफलकावरती 48. 10 बॉल 33ची आता गरज आहे. मागच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या. या षटकाचा आता विचार केला तर पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा. बॅटची कडा, बॉल मागे चाललाय, सेल ड्रॉप. थोडस कठीण होता झेल. थर्ड मॅनचा फिल्डर प्रयत्न नक्कीच त्याने केले. एक धाव जरूर मिळाली. एकेरी दुहेरीने काही होणार नाही, मोठे फटके खेचावे लागतील. जो षटकार आला होता तो षटकार पुन्हा मोजावा लागेल. तसेच मोठे फटके खेचावे लागतील. तर तुषारला, अथर्वने एक मारला, एक षटकाराला तुषारच्या बॅटमधनं. येणारे बॉल शिल्लक 9 धावांची गरज आहे. 32 टाकड्यांना तुषार खेळतोय. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे दोन्ही फलंदाज खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत करताय. तिथे टॅप केल्या बॉलला, तर त्या सगळ्याच्या आतमध्ये खराब फिल्डिंग झाली. एक धाव कंप्लीट, बॅकअप येतोय. इथनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही बघता बघता पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांचा कॉल आणि कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं. 2 धावफलक जाईल पुढे. 50 अप. धावफलकावरती 8 आणि 30चं समीकरण मैदानावरती बघतोय. हा चेंडू इथे मात्र खूप चांगला होता. टप्पा पडल्यावरती हलकासा आवाज जरूर आला होता, पण असं वाटतं पाठ जमिनीला घसली की का. डॉट बॉल येतोय. कमबॅक गोलंदाजाचं आता राहिलं खूप चांगलं गणेशचं. ज्या गणेशने पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. 2 विकेट सुद्धा त्याने घेतले होते. सलामीचे दोन्ही फलंदाजाने डगआउटला पाठवले. त्याच गणेशला मला टार्गेट करायचं होतं, पण तसं काही दिसलं नाही. फटका पुन्हा हवेमध्ये, पुन्हा लॉंग ऑन. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती आला. चौकार 4 धावफलक जाईल पुढे 55 वरती. आणि आता येणाऱ्या बॉल शिल्लक असेल 6 धावांची गरज 26. सहा बॉल 26ची गरज. चेसिंग कंपल्सरी. स्पर्धेचा नियम म्हणजे 26 धावा तुम्हाला आता इथनं करावा लागतील. गोलंदाज पहिलाच बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. जवळपास फिल्डर नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये पडेल. डिफेक्सचा कव्हरचा फिल्डर चेंडू वरती येईल तोपर्यंत 2 धावा. 2 धावफलक जर पुढे धावफलकावर बघतो आपण. 59 येणाऱ्या बॉल शिल्लक 5 धावांची गरज आहे 24. फटका इथे चांगलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. पाठला चालू आहे. फिल्डर खूप लांब आहे. त्याच्यापासून चेंडू जाईल सीमा पार. 4 धावा आता येणारे बॉल शिल्लक असतील 4 आणि धावांची गरज आहे 20. 61 झाल्यात. काय फलंदाज होते मैदानावरती. सुरेख फलंदाजी आतापर्यंत बघितली आपण. अथर्व आणि त्यासोबत तुषारची. 12 बॉल 23 वरती तुषार खेळतोय, तर 7 बॉल 20 वरती अथर्व खेळपट्टीवरती अजूनही तटस्थ उभा. चार बॉल 20 ओव्हर द विकेटने. बॅटची कडा, बॉल मागे चाललाय. थर्डमॅन आहे. हो, चांगली फिल्डिंग झाली आहे. एक जाव. आता 3 बॉल 19. 3 बॉल 3 षटकार जरी मारले तरी सामना जिंकता येणार नाही, कारण की 19 करायचे. स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी आहे.
3 षटकार मारूनही सामना जिंकता येणार नाही. म्हणजे एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल, एखादा खराब चेंडू इथनं बघावा लागेल. फलंदाजाची वाट बघतील, पण 3 षटकार मारण्याची क्षमता आता अथर्व आणि एका बाजूला होतं म्हणून तुषारकडे. तुषार साकड्यांना 12 बॉल 23 वर खेळतोय. स्टेप आउट झाला इथे, मात्र फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का बसतोय. 62 वरती 3रा आणि आता तुषारच्या खेळीचा अंत. येणारे बॉल शिल्लक असतील 2 धावांची गरज. 19. दोन बॉल 19. लो फुलटॉस बॉल. फटका चांगला. बॉल चाललाय सीमारेच्या दिशेने. गॅप मधनं 4 धावा. शेवटचा बॉल 15ची गरज. हो, फटका चांगलाय. बॉल स्क्वेअर लेगला क्लिअर करेल. सीमा पार. शेवट गोड. फलंदाज साईच्या बॅटमधनं षटकार आला आणि अवघ्या 8 धावेने हा सामना जिंकलाय. आपण बघतोय तो मैदानावरती गोलंदाजी करत असताना संघ लऊ प्लस या संघाने. हार्दिक